चिकाटीचा 50 पैशांचा धडा. श्री डॉर्बी यांनी त्या प्रकरणाद्वारे प्रजाघातात विद्यापीठातून त्यांनी पराजयाची पदवी मिळवल्यानंतर थोड्याच काळात त्यांनी त्या सोन्याच्या खाणीच्या अनुभवाचा फायदा घेण्याचे ठरवले. आणि एक वेळ अशी आली की त्यांनी इतकी संपत्ती मिळवली जी हे सिद्ध करू शकली की नाही चा अर्थ नेहमी नाही होईल असे नसते. एका दुपारी ते त्यांच्या काकाला एका जुन्या प्रकारच्या गिरणीत दळण दळायला मदत करीत होते. काकांचे एक विशाल शेत होते जिथे अनेक शेतकरी बटाईने काम करायचे. त्या दिवशी दुपारी हळूच गिरणीचे दार उघडले गेले आणि एक छोटी मुलगी आत आली. दारासमोर उभी राहिली. डॉर्बीच्या काकांनी वर बघितले आणि त्या मुलीवर जोरात खेकसले. काय हवंय? दबक्या आवाजात ती म्हणाली. माझ्या आईचे बाकी असलेले 8 आणे परत आणायला तिने पाठवले आहे. काकांनी उत्तर दिले, नाही देत जा, आता पळ घरी. होय साहेब, ती मुलगी म्हणाली, पण ती तिथून जराही हलली नाही. काकांनी आपले काम चालू ठेवले व ते त्यात इतके गुंग झाले की ती मुलगी अजूनही तिथेच उभी आहे याकडे त्यांचे लक्षही गेले नाही. जेव्हा त्यांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि ती अजूनही तिथेच उभी असल्याचे पाहिले तेव्हा ते त्यांच्यावर ओरडले, मी तुला घरी जायला सांगितले ना, आता जा, नाहीतर मी तुझी चांगली खबर घेतो. ती छोटी मुलगी म्हणाली, होय साहेब, पण ती तिथून तसभरही हलली नाही. डॉर्बीच्या काकांनी ते पाहिले आणि त्यांनी गिरणीत टाकण्यासाठी उचललेले धान्याचे पोते खाली पटकावले. तिथे पडलेली एक लाकडाची फळी उचलली आणि त्या मुलीच्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगत होता की आता नक्कीच ती मुलगी अडचणीत येईल. डॉर्बीने आपला श्वास रोखून धरला. त्याला खात्री वाटत होती की आता त्याला एका खुनाचा साक्षीदार व्हावा लागेल. त्याला माहीत होते की त्यांचे काका जाम भडक डोक्याचे होते. ती मुलगी उभी होती तिथे काका पोहोचले आणि त्या मुलीने झटक्यात एक पाऊल पुढे टाकले. त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि टिपेच्या स्वरात किंचाळली, माझ्या आईला थेट 8 आणे मिळायलाच हवेत. काका जागीच खिळले. तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि सावकाश हातातील लाकडी फळी खाली ठेवली. आपला हात खिशात घातला आणि 8 आण्याचे नाणे काढून त्या मुलीला दिले. त्या मुलीने ते पैसे घेतले आणि ज्या माणसावर तिने नुकताच विजय मिळवला होता त्यांच्यावरून नजर जराही ढळू न देता हळूहळू मागच्या पावलांनी दाराच्या दिशेने सरकली. ती निघून गेल्यावर काका एका खोक्यावर बसले आणि खिडकीच्या बाहेर दूरवर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ बघत बसले. त्यांना नुकत्याच बसलेल्या फटक्याबद्दल ते आवाक होऊन विचार करू लागले. श्री डॉर्बी देखील काही विचार करत होते. त्यांच्या जीवनातील हा पहिला अनुभव होता ज्यात त्यांनी पाहिले एका शेतकऱ्याच्या छोट्या मुलीने अधिकार पदवीवरील एका प्रौढ व्यक्तीला जाणून बुजून कसे नमवले. ती ते कसे करू शकली. त्यांच्या काकांना असे काय झाले की त्यांनी त्यांचा ताठपणा सोडून दिला व ते डरकाळ्या मारणाऱ्या वाघातून एक गरीब कोकरू बनले. त्या इवलीच्या मुलीने अशी कोणती विलक्षण शक्ती उपयोगात आणली जिच्यामुळे तिच्यापेक्षा वरचढ असलेल्या व्यक्तीवर ती प्रभाव टाकू शकली. हे आणि यासारखे अनेक प्रश्न डॉर्बीच्या मनात चमकून गेले. पण कितीतरी वर्षानंतर हा प्रसंग मला सांगेपर्यंत त्यांना या प्रश्नांची उत्तरे सापडली नव्हती.